नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. प्रेक्षक हो, लैंगिक इच्छा आणि ऊर्जा ही समस्त प्राणी वर्गाच्या अस्तित्वाचा उगम आहे आणि इतर प्राणी तसंच मानव यांच्या लैंगिकतेत मात्र काही महत्त्वाचे फरक आहेत. म्हणूनच ते समजून घेण्यासाठी आमचा हा सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्रचा मंच आहे. मंडळी, या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध सहज वैज्ञानिक शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्याआधी त्यांच्याविषयी जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहीफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहीफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहीफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर 50 नंतर आपलं सेक्स लाईफ कसं असावं याविषयी डॉक्टर आपल्याला सांगणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. मात्र त्याआधी त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत. नमस्कार. सुरुवात आपण शोची करणार आहोतच, पण त्याआधी डॉक्टरांचं सगळ्यात आधी अभिनंदन करूया. डॉक्टर, अभिनंदन तुमचं. कारण आम्हाला एक बातमी कळली आहे, ती अशी आहे की आता पुण्यात पिंपरी इथं एक मोठा समारंभ होणार आहे आणि त्यात डॉक्टर विजय दहीफळे यांचा सहभाग जो आहे तो असणार आहे. कारण डॉक्टर विजय दहीफळे हे इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवडचे तसंच डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरीच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या मेडिकॉन 2024 या कार्यक्रमात विशेष व्याख्याते म्हणून जाणार आहेत. त्यांना तिथे तसं आमंत्रणही मिळालेलं आहे. त्यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे विशेष व्याख्याते म्हणून. डॉक्टर, पुन्हा एकदा त्यासाठी तुमचं अभिनंदन, विशेष अभिनंदन. धन्यवाद. अच्छा, तर डिटेल्स त्यांना सांगूया आपण काय काय नाही त्याबद्दल. बेसिकली सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी ही तळागाळापर्यंत पोहोचणं हा आपला उद्देश आहे. सुखी जीवनाच्या मंत्राचा, साम टीव्हीचा हा उद्देश हे सार्थ करतच आहे. पण त्याचबरोबर पुणे, पिंपरी चिंचवड, भोसरी या ठिकाणी आपण जी कॉन्फरन्स घेत आहोत मेडिकॉन 24, त्या ठिकाणची इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मेडिसिन डिपार्टमेंट DY पाटीलचे आणि नॉटी आफ्टर 50, स्पेशली माझ्याकडे टॉपिक घेतलेलं. आपलं 50 नंतरचं आयुष्य आहे ना, तसं नॉटी आफ्टर 40 म्हणजेच कम्प्लीट मॉडर्न मॅनेजमेंट ऑफ इरेक्टाईल डिस्फंक्शन काय असतं हे बघा. त्यामध्ये दोन गोष्टी पाहिजेत आपल्याला, की आपण त्यातला फन पार्ट देखील पाहणार आहोत आणि त्यातला ट्रॅजेडी पार्ट देखील पाहणार आहोत. आणि स्पेशल व्याख्यान पूर्ण पुणे जिल्ह्यातील आणि परिसरातील सर्व डॉक्टरांना दिलं जाईल, जेणेकरून सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचून प्रत्येक व्यक्तीला न लाजता न बुजता कशा पद्धतीने पुढे येऊन आपलं जीवन सुखी करता येईल, अशा प्रकारचा हा दुसरा डॉक्टरांसाठी बनवलेला मंच. नक्की. चला, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात जाऊया. प्रेक्षक हो, बालपणीच्या बऱ्याचशा आठवणी या अविस्मरणीय असतात. बऱ्याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, कधी आपण त्या विसरू शकत नाही. परंतु ज्या मुलांचं लहानपणी विशेषतः लैंगिक शोषण झालंय त्यांचं काय? त्यांना बालपणीच्या आठवणी अक्षरशः नकोशा वाटतात. त्याचा परिणाम त्यांच्या मनावर होतो आणि पुढे जाऊन ते जेव्हा मोठे होतात, तारुण्यात अगदी ते मरेपर्यंत काही गोष्टींचा परिणाम त्यांच्यावर तसाच राहतो. इतका की मोठेपणी लैंगिक संबंधांविषयी घृणा, भीतीची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. एक प्रकारचं दडपण येतं आणि यालाच प्रीऑक्युपाईड बॅड मेमरीज असं म्हणतात. लहानपणी झालेलं शोषण आणि त्यामुळे लग्नानंतर सेक्सविषयी अशीच भीती निर्माण झालेली एक उच्च शिक्षित विवाहित तरुणी सरांच्या क्लिनिकमध्ये आली होती. सरांच्या दादर OPDला आली होती आपल्या पतीसह. तिशीतलं हे जोडपं सरांच्या दादर OPDमध्ये आलं होतं. दोघे सुद्धा पेशाने IT इंजिनियर, उच्च शिक्षित, उच्चभ्रू, श्रीमंत, सुखवस्तू कुटुंबातले. आपल्या शोचे नियमित प्रेक्षक सुद्धा होते. पण लग्नाच्या 3 वर्षांनंतरही या दोघांमध्ये लैंगिक संबंध, शारीरिक संबंध नव्हते आणि त्यामुळे पतीला कमजोरी आली होती. कारण त्याच्या पत्नीला लैंगिक संबंधाची
पराकोटीची भीती वाटायची, तिचं दडपण यायचं तिच्या मनावर, तसंच ती स्वतःला कोंडून सुद्धा घ्यायची प्रसंगी. आणि त्यामुळे डॉक्टर विजय दहीफळे यांनी तिला आधी धीर दिला आणि विश्वासात घेऊन बोलतं केलं. तेव्हा कळलं की लहानपणी झालेलं लैंगिक शोषण हे त्यामागचं मुख्य कारण होतं. पत्नी यातून सावरायचा प्रयत्न सुद्धा करत होती, पण दरम्यानच्या काळात दोघांमध्ये दुरावा वाढत गेला आणि त्यामुळेच पतीला अतिहस्तमैथुनाची सवय सुद्धा लागली. लिंग सुद्धा त्याचं लहान झालं होतं आणि त्यामुळे कमजोरीची समस्या सुद्धा त्याला आली होती. डॉक्टर विजय दहीफळेंना सगळा प्रकार लक्षात आला. या दोघांच्याही केस स्टडी केल्यानंतर, या दोघांचाही अभ्यास केल्यानंतर त्यांना काही गोष्टी त्यांना कळल्या आणि त्यांनी त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी योग्य ते उपचार पद्धती त्यांच्यासाठी शोधून काढली. डॉक्टरांनी या जोडप्याचं समुपदेशन सुद्धा केलं आणि या तरुणाला कमजोरीसाठी योग्य उपचार दिले, तर मुलीला सुद्धा मूड एलिव्हेटेड ट्रीटमेंट दिल्या. आता हे जोडपं अतिशय सुखी आहे. या जोडप्याने सरांचे आभार मानलेत. डॉक्टर, काय सांगाल, कारण ही स्थिती आहे बऱ्याचशा मुलींची असते. म्हणजे बघा, 3-3 वर्ष तुमच्या समोर हा टॉपिक येत नाही, धूमधडाक्यात लग्न करतो आपण, घरामध्ये पाळणा हल्ला नाही, मग अशा वेळेला हे जाग येते. आणि काय करायचं एवढं उच्च शिक्षण जेव्हा तुला बेसिकमध्ये नॉलेज नसेल तर. म्हणून पॅरल ह्या गोष्टी पाहिजे. प्री ऑक्युपाईड भीती म्हणजे फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन, लोकांना हे देखील माहीत नाही की स्त्रियांमध्ये देखील डिस्फंक्शन असतं. आणि त्यातलं जुन्या आठवणी, काही झालेल्या त्यांच्या अत्याचार म्हणा, काही झालेले म्हणा त्यांना शोषण म्हणा, त्यामुळे त्या डिस्ट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे पूर्ण फॅमिली, नुसतंच नवरा बायको नाही, पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त होत असते. या ठिकाणी सांगू थोडक्यात आपण. हे बघा, अशा केसेसमध्ये आपण का स्ट्रेस करतो या एज्युकेशनवर, की तुमचं डिग्री, क्वालिफिकेशन, तुमचे अचिव्हमेंट्स हा एक भाग झाला. आणि अर्थातच आपल्या अभ्यासक्रमात असो सुरुवातीपासून, इव्हन आमच्या त्या मेडिकल फील्डमध्ये सुद्धा फक्त शेवटचे 4-5 पानं त्यावर लिहिली आहेत. त्यात होणार आहे का? ज्या क्रियेतनं जगाची उत्पत्ती झाली, ज्यातनं तुमचं स्वतःचं लाईफ तयार झालेलं आहे, म्हणजे ती प्रोसेस तुम्हाला ॲक्सेप्टेबल नाही पण त्याचा रिझल्ट ॲक्सेप्टेबल आहे, तर हे नॉलेज असणं आवश्यक आहे. विचार करा, काय दडपण असेल त्या मुलीवर देखील आणि त्या मुलावर देखील. दोघांचं काउन्सिलिंग करून त्यांना ट्रीटमेंट दिली. आणि असे अत्यंत वेगवेगळ्या प्रकारे फिमेल डिस्फंक्शन असणारे खूप कपल्स आपल्या नेहमी उपडीत येतात. त्यांचंही देखील आपण ट्रीटमेंट देतो. पण महत्त्वाचा भाग काय, न लाजता न बुजता समोर येणं आणि त्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं, जेणेकरून पूर्ण स्वतःची फॅमिली आणि पूर्ण परिवार देखील या ठिकाणी एका डिस्ट्रॅक्टपासून वाचत असतो. आणि आज आपण हे डिस्कस करूया. नक्कीच. पण डॉक्टर, मला असं वाटतं की अशा ज्या व्यक्ती आहेत ज्यांना खरंच लहानपणी लैंगिक छळ ज्यांचा झालेला आहे, त्यांनी तज्ज्ञांना नक्कीच भेटलं पाहिजे आणि कुठेतरी पालकांची भूमिका सुद्धा यात महत्वाची आहे. आणि ह्याचा आणखी विषय सांगतो, हे फार लांबची लोक नसतात, जी जवळ फिरणारी, दुर्दैव आहे, जवळ फिरणारी नात्यातली म्हणा किंवा फ्रेंड्स मधली मंडळी असतात. कारण बाहेरच्या लोकांना काही माहित नसतो, जवळच्याच लोकांना तुमची पूर्ण हिस्ट्री माहित असते. खरं आहे. तर तुम्हाला जर अशा काही कारणामुळे दडपण आलं असेल आणि यामुळेच तुम्हाला जर लैंगिक समस्या उद्भवल्या असतील, तर त्या सगळ्यात आधी मान्य करा, तज्ज्ञांना भेटा. डॉक्टरांना सुद्धा तुम्ही भेटू शकता. त्यांची महाराष्ट्रभरातली जी क्लिनिक्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, व संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबईमध्ये खारघर इथे सुद्धा सरांचं क्लिनिक आहे. दुबईमध्ये सुद्धा सरांचं क्लिनिक आहे. तुम्ही या कुठल्याही ठिकाणी जे तुम्हाला जवळ असेल तिथे तुम्ही नक्की जा. ते तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करतील. सगळ्या तुमच्या व्याधी ज्या आहेत त्या समजून घेऊन तुम्हाला त्यापासून मुक्त करतील. आणि आता जर तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही थेट डॉक्टरांना आमच्या या कार्यक्रमात फोन करून प्रश्न विचारू शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-693-0244. चला तर मग आता विषयाकडे वळूया. आणि दादा उबायांचा फोन आलेला आहे, त्यांचा कॉल घेऊया. त्यांचं आपण अभिनंदन करूया. नक्कीच. वर्षानुवर्षे यामध्ये जोडून राहणं. एकटेच नाही, आपल्या फेसबुक लाईव्हला 1000पेक्षा जास्त लोक त्यांनी जोडलेली असतात. घेऊया प्रश्न. नक्कीच दादाजी, अभिनंदन तुमचं. सरांकडनं हे कळलं की तुम्ही आमचे खूप नियमित प्रेक्षक आहात. आणि सगळ्यात आधी म्हणजे आम्हाला खूप बरं वाटतं, सगळ्यात आधी जेव्हा तुमचा फोन येतो आमच्या कार्यक्रमात. विचारा डॉक्टरांना प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला दादा. सर, तुमचं सुद्धा अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला सुद्धा. धन्यवाद. तर मला असं विचारायचं आहे की पुरुषांनी हस्तमैथून केल्यानंतर किंवा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर बाहेर येणाऱ्या वीर्याचा वेग मोजता येतो का, याबद्दल माहिती सांगा सर. वा, एक्सलंट. हा बेसिकवर प्रश्न आहे. अशी एक टेस्ट आहे. बऱ्याचदा नॅचरल म्हणजे नाईट आवर्समध्ये किंवा पहाटेच्या वेळात काही इरेक्शन होत असतात, त्याला नॉक्चर्नल पेनाइल्टोमिसन्स, ह्याची आणखी माहिती आपण देऊया.
बऱ्याचदा या ठिकाणी येणारे जे आपले समजा लाभार्थी आहेत रुग्ण आहेत ते काय म्हणतात की वीर्य हे जागच्या जागीच त्या ठिकाणी पडतं. नॉर्मली कसं असतं हे माहीत नाही तुम्हाला. नॉर्मली बल्बो कॅव्हर्नस मसल्स नावाच्या मसल्स ह्या बल्ब ऑफ पेनिस म्हणजे जिथनं लघवी बाहेर पडते, प्रोस्टेट आहे, प्रोस्टेटच्या नंतर बल्ब ऑफ युरेथ्रा येतो, त्या मसल त्याला पल्सटाईल मेथडनी कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतात. हे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन होत असताना त्या ठिकाणी जम्पिंग पॅटर्न म्हणजे पल्सटाईल पॅटर्नमध्ये म्हणजे असं काही त्याची अशी धार लागत नसते, गॅप जातो, परत त्या ते एक्सप्रेशनचं आपण पिचकारीमधनं त्या ठिकाणी बाहेर एक्सपल्शन होतं, त्याला आपण इजॅक्युलेशन असं म्हणतो. तर या ठिकाणी या मसल जर स्ट्रॉंग असतील तर अशा पद्धतीचं इजॅक्युलेशन होत असतं, ते ॲक्सेप्टेबल असतं, नॉर्मल असतं. काही केसेसमध्ये काही पेल्विक ट्रॉमा असेल, खालचे पेल्विक मसल लूज झाले असतील, अशा केसमध्ये इव्हन ब्लॅडर नेकसुद्धा जर काउंटली बंद होत नसेल तर रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन म्हणजे तुम्हाला वीर्य बाहेर येतच नाही, ते रिव्हर्स पाठीमागं ब्लॅडरमध्ये जात असतं. तर अशा केसेसमध्ये जर काही अडचण असेल, फोर्सफुली येत नसेल किंवा रिव्हर्समध्ये जात असेल तर तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट, अॅनॉलॉजिस्टना भेटा आणि नक्कीच त्यातनं तुम्हाला रिझल्ट मिळेल. आणि अशा केसेसमध्ये बऱ्याचदा इन्फर्टिलिटी मेल म्हणजे मुलं होत नाहीत, वंध्यत्व ही देखील समस्या येऊ शकते. पण तज्ज्ञांना भेटल्यास आपण त्याला ओके करू शकतो. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक फोन आहे सोलापूरवरनं, अंजली पवार म्हणून एक आहेत, त्यांचा फोन घेऊया. अंजलीजी, प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, स्त्रियांचे किंवा पुरुषांच्या इतर बॉडी पार्ट पेक्षा प्रायव्हेट पार्ट हा डार्क का असतो आणि त्यावर काय ट्रीटमेंट असते त्याबद्दल माहिती सांगा. किती बेसिक प्रश्न आहे. म्हणजे इव्हन माझ्याकडे काही जण येतात देखील, काही जणांना नॅचरली तो डार्क असतो का किंवा त्याला काही इन्फेक्शन झालेलं आहे का हा फरकच कळत नाही. सांगूया आपण. हे बघा, जवळपास नैसर्गिक पद्धतीने आपल्या बॉडीवर पिगमेंटेशन हे वेगवेगळ्या पद्धतीने डिवाईड असतं. हे बघा, बऱ्याचदा पहा तुम्ही, लिप्सचा भाग आहे, मानेचा भाग आहे, ब्रेस्टच्या बाजूचा भाग आहे आणि ग्रोईनचा भाग आहे. त्या ठिकाणी मेलॅनिन नावाच्या पिगमेंटमुळं त्या एरियाला कलर आलेला असतो. तुम्ही पहा की फेअर जरी एखादा बाळ असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, बाकीचा पाठ हा तुमचा शुभ्र असतो, पण स्क्रोटल रिजनमध्ये, पेनाईल रिजनमध्ये, व्हल्वल रिजनमध्ये स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये ह्या मेलानिनचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी इतर ऑर्गनपेक्षा त्याचा कलर हा जास्त डार्क असतो. आता दुसरा महत्त्वाचा भाग, नॅचरली डार्क असणं आणि काही फंगल इन्फेक्शन झाल्यानंतर तो काळेपणा येणं. बऱ्याच जणांना ग्रोइन रिजनमध्ये, मांड्याच्या आतल्या बाजूला किंवा काखेच्या भागामध्ये देखील फार जास्त डार्कपणा असतो, कारण त्या ठिकाणी काळजी न घेतल्यामुळं, ड्रायनेस असल्यामुळं फंगस तयार होतं. फंगस तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी रिंगवर्म इन्फेक्शन आहे, ब्लॅकनिंग आहे, इचिंग आहे. फरक कसा ओळखायचा? नॅचरली ब्लॅक असलेला त्या ठिकाणी कुठले स्पॉट, कुठलं इचिंग, कुठलं पुरळ वगैरे काही आलेलं नसतं, पण फंगल इन्फेक्शनमुळे त्या ठिकाणी थिकनेस वाढते, जाडी वाढते, त्या ठिकाणी बऱ्याचदा क्रॅक्स देखील बसून ब्लिडिंग होत असतं. म्हणून या ठिकाणी हा दोन्हीतला फरक कळला पाहिजे. आणि काही कारणामुळे तुम्हाला पिगमेंटेशन कमी करायचं असेल तर काही डिपिगमेंटिंग एजंट्स आहेत, अतिशय ॲडव्हान्स असे लेझर्स आहेत, क्विस्विच लेझर्स आहेत. तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अॅनॉलॉजिस्टना भेटा, तुम्हाला त्यावर चांगली ट्रीटमेंट देता येईल. आणि अधिक माहितीसाठी सुखी जीवनाचा मंत्राचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. पुढचा फोन आहे कोल्हापूरवरनं, भगवानजी आहेत, त्यांना घेऊया. प्रश्न विचारायचा आहे. भगवानजी, सरांना प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर 11 वर्षापूर्वी मला किमोथेरपी घेतलेली आहे. बरं. आणि रेडिएशन घेतलेलं आहे. ओके. फर्स्ट स्टेज कर्करोग झालती. कशाचा? गाठ होती फुफ्फुसाच्या आउटसाईडला. फुफ्फुसाची, करेक्ट. बरं, पुढे बोला. आणि सर काय झालं तेव्हापासून काय मला लिंग मध्ये ताठरपणाच कमी आहे. बर बर बर. आणि काय होते माहिती का सर, बोला बोला, ऐकतोय. लिंग मध्ये ताठरपणा आणि काय होते सर, जरा हे झालं की नाही धातू लगेच पडतात आणि ताठरपणा कमी. म्हणजे संबंध करताना जास्त वेळ क्रिया चालत नाही, बरोबर आहे? बरोबर आहे. होय होय. आणि वय सांगा तुमचं? सर 53 चालू आहे की, 52-53. बाकी काही दुसरा आजार, डायबिटीज, बीपी वगैरे काही नाही? काय नाही सर. ते चला सांगूया तुम्हाला. कॅन्सर आणि सेक्शुअल डिस्फंक्शन हा एक फार मोठा टॉपिक आहे. एक थोडक्यात आपण सांगूया. लोकांना कॅन्सर झालं म्हटलं की गर्भगळीत होऊन जातात आणि माझं आता काही खरं नाही असं आता समजायची गरज नाही. हे बघा, तुमचं वातावरण आहे, बाहेरचा इफेक्ट आहे, या सर्व गोष्टींमुळं काही जणांना हा कॅन्सर होतो. जरी कॅन्सर झाला तरी त्या ठिकाणी तुमच्या सेक्शुअल लाईफवर
बंद करणे किंवा त्यामुळे तुमचा कॅन्सर दुसऱ्याला होतो. काही समजा फिमेलला गर्भाशयाचा कॅन्सर झाला, मग मेल काय म्हणतो, नको रे बाबा मला काही करायचं नाही. पण असं नसतं. या वेळातच तो सपोर्ट आवश्यक असतो, कॉन्टॅक्ट आवश्यक असतो. वय 53 वर्ष आहे, कॅन्सरमध्ये किमोथेरपी आहे. हे बघा, एखादी थेरपी दिल्यानंतर त्या सेल्सचा इफेक्ट पूर्ण बॉडीवर होतो. मग लिंगाकडे जाणार फवा आहे, त्यामुळे ताठरता कमी होते, ड्युरेशन का कमी होतं, वयामुळे टेस्टोस्टेरॉन देखील कमी झालेलं असतं. म्हणजे असं अजिबात डिप्रेस होऊन असं समजू नका की मला हा कॅन्सर झाला आणि तो माहीत नसता तर. बरोबर आहे. माहीत झाल्यानंतर ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्ही जर सेक्शुअली ॲक्टिव्ह राहिलात तर नक्कीच तुम्हाला इव्हन त्यातनं बनणाऱ्या ज्या अँटीबॉडीज आहेत, जो फ्लो वाढणार आहे आपल्या शरीरातला, प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं तुमचं लाईफ क्वालिटी, लाईफ ड्युरेशन देखील वाढू शकतं. एक ॲडिशनल भाग आणखी सांगतो. आपलं पाणी नेहमी हे दूषित असतं. आपण समजा फार केअरफुली पाहिलं, जरी तुमच्या त्या बॉटलमध्ये जरी भरून येणारं पाणी असेल, फिल्टरचं जरी पाणी असेल, त्याची pH ॲसिडिक असते, 6.5 ते 7च्या खालीच असते. मग अशा pHमुळे देखील या सेलचं ॲग्रिगेशन होतं. यासाठी अल्कलाईन वॉटर, आयोनाइज वॉटर जर वापरलं गेलं, त्या वॉटरमुळे त्या ठिकाणी ब्लडचे थिनिंग होतं. कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींमधनं जे एक ऑक्सिडेटिव्ह एलिमेंट्स असतात ते कमी होतात. इवन हे नवीन रिसर्च आहे ज्यामध्ये अशा प्रकारचं अल्कलाईन वॉटर 9.5, 8.5 किंवा 11 pH जर वापरले तर हळूहळू किमो कमी होऊन कॅन्सरचा देखील परिणाम कमी होतो आणि तुमच्या पर्सनल आणि सेक्शुअल ॲक्टिव्हिटीसाठीचा अतिशय चांगला फायदा होतो. अधिक माहितीसाठी सेक्सॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्टना भेटा. नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि कॅन्सर असताना देखील लैंगिक आयुष्य शेवटपर्यंत अतिशय चांगलं ठेवता येतं. नक्कीच. मनोहर आहेत माजलगाववरून, घेऊया. त्यांना चालेल. त्यांचा कॉल घेऊया. विचारा प्रश्न. हॅलो मॅडम. हां. बोला. मला ते पॉर्न व्हिडिओ पाहू मला सेक्सची इच्छा होत नाहीये, त्यासाठी काय करावं लागेल? बरं, वय काय तुमचं? माझं वय 22 आहे. बरं बरं. म्हणजे आता काय नेमकं, म्हणजे तुम्हाला काही त्यामुळे कमजोरी पण आलेली आहे किंवा काही काय काय वाटतं, आणखी काय काय होतं सांगा ना, मला जरा ऐकू द्या. मला कमजोरी आलेली आहे, लिंग टाईट होत नाही. बरं, महत्वाचं सांगा. मग हे पॉर्न पाहताय म्हणजे हस्तमिथूनची पण सवय असणार आहे तुम्हाला? हा. बरं, त्याच्यामुळे आता काय इच्छाशक्ती निघून गेली, बरोबर आहे? हा. ठीक आहे, सांगूया तुम्हाला. बघा, ह्या कॉमन गोष्टी आहेत, ॲक्सेप्ट केल्या पाहिजे, डिस्कस केलं पाहिजे. आता तुम्ही याच्यावरनं काही गोष्टी ह्या रॉंग आहेत असं म्हणता येईल का? हे बघा, रॉंग आणि राईट हे आपल्या हातात असतं. एखादी बनलेली गोष्ट त्यातनं पाहण्याचा अँगल आहे ना, हा 2 प्रकारचा असतो. सांगूया आपण या ठिकाणी. आपल्या मी मेन सेक्स ऑर्गन बरेच ब्रेन सांगतो. तुम्हाला बरं वाटलं किंवा छान वाटलं किंवा इच्छा झाली, हे कुठं कुठं समजतं? हे आपल्या ब्रेनमध्ये. आणि तुमचा ऑर्गन हा फक्त त्याला कंडक्ट करणारा एक सिस्टीम आहे, बरोबर आहे. या ठिकाणी तुमच्या डोळ्यामध्ये कॉन्स्टंट ती पॉर्नोग्राफी बघून डोळ्यामध्ये तेच 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 रिफ्लेक्स तुमच्या ब्रेनमध्ये तयार होतो. मग त्याची तुम्हाला सवय लागते. मग तुम्ही हस्तमिथून करता आणि इमॅजिनरी पद्धतीने त्या ठिकाणी हे बघा, नॉर्मली VSS म्हणजे व्हिज्युअल सेक्शुअल स्टिम्युलेशन जेव्हा दोघंही पार्टनरसोबत असताना इनिशिएशनसाठी जेव्हा ते कन्सेंटने वापरतात तेव्हा ते ॲक्सेप्टेबल असतं, कामाचं देखील असतं. पण जेव्हा तुम्ही एकटंच म्हणजे महिन्यानुमहिने चालू आहे त्या ठिकाणी, स्पेशली हे वर्क फ्रॉम होम ऑनलाईन बसणारे, 2 मिनिटात ओपन करायचं साईट, काम राहिलं बाजूला चालू, मग हे ब्रेन शिकतं त्याला. मग अतिहस्तमिथून मग हार्मोन बदलतात, टेस्टोस्टेरोनच्या मात्रा बदलतात आणि ते शिकतं त्याला हार्ट टचला. मग अशा केसमध्ये ॲक्च्युअल पार्टनरसोबत संबंध करताना त्यांना नक्कीच प्रॉब्लेम येतो. यात तुम्ही घाबरू नका. तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्टना भेटा. आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात कसं ॲडिक्शन करायचं, कशी ट्रीटमेंट द्यायची पूर्ण मेन्शन केलेलं आहे. नक्कीच तुम्ही यातनं बाहेर याल. नक्कीच काळजी करायची गरज नाही. आणखी एक प्रश्न असा आहे डॉक्टर, की कमजोरी असते ज्या पुरुषांना, ओके. त्यांना ती ट्रीटमेंट घ्यायची आहे, सेक्स ट्रीटमेंट तर घ्यायची आहे, पण कमजोरी बरोबरच त्यांना तणाव आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक डिप्रेशन आलंय, तिची पण ट्रीटमेंट चालू आहे. तर काय करायचं हे मला जाणून घ्यायचंय, पण त्याआधी ब्रेक घेऊया. नक्कीच लगेच परत येतोय, कुठेही जाऊ नका.
ब्रेक नंतर आपलं स्वागत. डॉक्टर, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर. नक्कीच. कमजोरी सोबत जर काही डिप्रेशनची ट्रीटमेंट असेल तर काय काळजी घ्यायची? मित्रांनो, हा अतिशय कॉमन प्रॉब्लेम असतो. हे बघा, कमजोरी, डिप्रेशन, नाराजगी ह्या गोष्टी कंबाईन असतात, कारण एकमेकावर डिपेंड आहेत. काळजी एकच घ्यायची असते की जे डोजेस चालू आहेत पहिले ते डोजेस त्यामध्ये कमी करणं. तज्ज्ञांना भेटल्यानंतर आपले सेंट्रली ॲक्टिंग आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत, पेरिफेरली ॲक्टिंग आहेत, असे मेडिसिन्स असतात. त्याचबरोबर हे डोजेस तुम्ही ॲडजस्ट केले, कमी केले तर नक्कीच इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा कमजोरी त्यातनं कमी होऊन जाते आणि नक्कीच यांना काळजी करायची गरज नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं सेक्शुअल लाईफ ते जगू शकतात. आता वेळ झाली आपल्या क्विज अच्छा. कॉन्टेस्टची. मात्र त्याआधी आपला विनर कोण आहे यावेळेचा नक्कीच ते सांगूया. सांगा. सुनील पवार, जालन्याचे. मागच्या वेळेस येथे आपल्या सेंटरला आले, प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, पुस्तकं घेतली आणि मित्रांना देखील ते घेऊन गेले. त्याबद्दल अगदी मनापासून त्यांचं अभिनंदन. आणि असं सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढूया. बघूया. हा सर्वात महत्वाचा मोमेंट आहे. यावर सगळ्यात लक्ष तुमच्याकडे असतं आणि स्पेशली मला येऊन सांगतात, मॅडमला सांगा म्हणे आमची पण चिठ्ठी काढा. ही रँडमली असते, ते आपल्या हातात नसतं. चला, कुठे गेलो आपण? संतोष मेधे, जळगाव. संतोष मेधे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी? तर कमजोरीसोबत जर गुटखा खाण्याची हॅबिट असेल तर काय काळजी घ्यायची? तर महत्त्वाचं बाबा मित्रांनो, हे गुटखा कमी करा. तो कमी केल्याबरोबर निकोटेक्स नावासारख्या किंवा त्याला तत्सम असणाऱ्या काही गोष्टी तुम्ही वापरू शकता. व्यसन कमी करा आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत, त्यामुळे तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट येऊ शकतो. आणि अशाच पद्धतीने सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर कमजोरीसाठी जर डिप्रेशन किंवा कशा प्रकारचा स्ट्रेस असेल, नैराश्य असेल तर ती ट्रीटमेंट देताना काय काळजी घ्यायची हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पुढच्या गुरुवारपर्यंत डायरेक्ट फोन करा, टेक्स्ट मेसेज करा किंवा कॉल करून देखील सांगू शकतात. आणि अतिशय महत्त्वाचं, या ठिकाणी चित्रपतीमध्ये काही इव्हेंट पाहताय. खूप वर्षानंतर मी आमच्या गावी गेलो होतो, ज्या ठिकाणी एक नात्यातलं लग्न होतं 5 वर्षानंतर. आणि त्यांनी एक स्पेशल मागणी केलेली आहे की तुमच्या मॅडम खूप छान शो करतात, त्यांनाही घेऊन या. तर तुमच्यासाठी एक प्रोग्राम ठेवायचा आहे ज्यामध्ये तुम्ही गेस्ट आणि अँकर हे दोन्ही असाल. नक्की नक्की. सर्वांनी आवर्जून सांगितलेलं आहे. काय इव्हेंट होता? या नवी मुंबई या ठिकाणी आमचे मित्र मिसाळ साहेब आणि शिरसाटजी यांच्या तेजस्विनी आणि प्रणव यांचा लग्नाचा अतिशय छान सोहळा पार पडला. त्या दोघांनाही शुभ आशीर्वाद दिले. आमच्या गावी स्पेशली अंबेजोगाई येथे त्या ठिकाणी चाटे परिवार, शुभांगी आणि संदीप या सर्वांच्या त्या ठिकाणी विवाह सोहळ्याचा आम्ही प्रेझेंट राहिलो, सर्वांना शुभाशीर्वाद दिले. आणि मला एक खरंच फार मोठं कौतुक हे वाटलं की इतक्या वर्षानंतर जेव्हा तिथं पोहोचलो त्यावेळेला हा शो पाहणारे, मी तर सांगतो तुम्हाला, या वेळामध्ये शो पाहणारे अर्धी जनता आहे. आणि हेही प्रतिक्रिया दिली, सर तुमच्या या शोमुळं आमच्या लाईफमध्ये, आमच्या जीवनामध्ये खूप बदल झालेला आहे आणि अविरतपणे हा असाच चालू राहायला पाहिजे. म्हणून या शोचं खरं यश आपल्या सर्व दर्शकांचा आहे. आणि म्हणूनच मी मित्रांनो सर्वांना सांगतो की मला देखील खूप आनंद होतो जेव्हा की तुम्ही ओपडीला येता, आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही मनमोकळेपणा सांगता, जो लाजरेपणा आहे, बुजुरेपणा आणि हे प्रतिक्रिया तुम्ही व्यक्त करता. आणि ज्या महिला येतात ते तुमच्याबद्दल बोलतात. आणखी काही ॲडिशनल असेल तुम्ही सांगू शकता. आणि या सुखी जीवनाचा मंत्र, जसं नवदाम्पत्य येतं समोर, त्यानंतर मी आवर्जून आपली पुस्तकं देखील गिफ्ट देतो. आणि याची ही अशी जी त्या ठिकाणी माहिती आहे की त्यांना मिळणारी इन्फॉर्मेशन आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कसं देत राहू, कसं त्यात मॉडिफाय करता येईल आपण ठरवू शकतो आणि तुम्ही देखील त्यात ऍड करू शकता. नक्की सर, तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि तुमचा सगळ्यांचा मिळणारा उदंड, उत्तरोत्तर वाढत जाणारा प्रतिसाद हीच आमची ताकद आहे, हीच आमची शक्ती आहे. आणि त्यामुळे असंच आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा. तुम्ही असंच प्रेम करत राहिलात आणि तरच तेच प्रेम जे आहे तीच आमची स्फूर्ती असेल आणि तीच आमची प्रेरणा असेल आणखी चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगले चांगले विषय तुमच्यासमोर आणण्यासाठी. तर डॉक्टर, आता वेळ झाली आहे प्रेक्षकांचा निरोप घ्यायची, त्यामुळे आता आपण इथेच थांबतोय. पण त्याआधी तुम्हाला धन्यवाद की तुम्ही नेहमी इथे येता वेळात वेळ काढून आणि इतकी छान माहिती देता, इतकी वैज्ञानिक माहिती देता. त्यासाठी आता प्रेक्षकांचा निरोप घेऊया. यानंतर इथेच थांबतोय. मात्र तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा. शुभरात्री. नमस्कार.